मूकं करोति वाचालं पंगुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमं वन्दे परमानन्दं। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमामि। मागच्या वेळचं बोल अमृताचे जे वाचलं त्याच्यावर 2-3 प्रश्न आलेले. तर एक प्रश्न असा होता की अनन्य भक्ती किंवा अप्रतिहत भक्ती असं जे महाराज म्हणतात प्रवचनातनं, ते म्हणजे नक्की काय? तर अनन्य आणि अप्रतिहत भक्ती हे अ, विशेषतः महाराज प्रल्हादजींच्या चरित्रात सांगतात भागवतामध्ये. तर अनन्य म्हणजे अ, वरकरणी आपल्याला सोपं वाटतं. अनन्य म्हणजे अ, जे आपलं इष्टदैवत आहे त्याचे त्याचीच फक्त भक्ती, म्हणजे बाकी कोणाचीही भक्ती नाही. अ, तर हाही अर्थ बरोबर आहे, पण तो पूर्ण समजून घेणं आवश्यक आहे. म्हणजे समजा आपण अ, कोणत्याही रूप जे आपल्या मनात आहे, तर कृष्णाचं असो, रामाचं असो, महाराजांचं असो, कोणत्याही सत्पुरुषांचं असो, तर कोणतं तरी एक रूप हे पक्क पकडलं पाहिजे. राम तर राम, कृष्ण तर कृष्ण, महाराज तर महाराज. आणि आपण मागे पण सत्संगात बघितलं होतं की अ, रामदास स्वामी जेव्हा पंढरपूरला गेले आणि विठोबाचं दर्शन घेतल्यावर कमरेवर हात ठेवून विठोबा उभा आहे आणि हातात काही शस्त्र नाही, काही नाही, काही नाही. तर धनुष्यबाणही नाही आणि चक्रही नाही, काही नाही. तर तेव्हा रामदास स्वामींनी ती रचना त्यांची केलेली आहे की इथे उभा का श्रीरामा मनमोहन मेघश्यामा, म्हणजे ते कृष्ण म्हणून, विठ्ठल म्हणून पाहतच नाहीये, तिथे रामच आहे तो. आणि ते खरंच आहे ना, म्हणजे तोच ईश्वर वेगवेगळ्या रूपाने आलेला आहे. आणि मग ते म्हणतात की तुझं ते धनुष्य कुठे गेलं, बाण कुठे गेलं, आणि इतका सगळा अत्याचार चाललाय आणि तू नुसतं कमरेवर हात ठेवून का उभा आहेस वगैरे. किंवा आपण गोपींचं उदाहरण पाहिलं की रासक्रीडेच्या वेळी गोपींच्या मनात थोडासा अहंकार आला, आणि तो म्हणजे आपल्यासारखा नाही, सात्विक अहंकार, की सर्व जगाचा नियंता हा कृष्ण हा आपल्या सांगण्यावरून इथे आपल्याबरोबर रास करतोय. इतकासा फक्त अहंकार, म्हणजे हा काही अ, बंधनात टाकणारा असा भयंकर अहंकार नाही, सात्विक अहंकारच आहे. उलट आपल्याला तसा अहंकार वाढवता आला पाहिजे की ईश्वर माझा कोणीतरी आहे. पण तेवढा अहंकार हे अज्ञानाचं कारण असल्याने, जिथे अ, अहंकार आहे, अहंकाराची उत्पत्तीच पहिल्यांदा म्हणजे मूळ प्रकृतीपासून महत्तत्व तयार झालं, म्हणजे अ, जे बुद्धितत्व, आणि त्यातनं अहंकार. तर ती मूळ प्रकृती हीच अज्ञानाचं लक्षण असल्यामुळे तिथे भगवान प्रकट राहूच शकत नाही. ते मुद्दामून गेले असाही अर्थ नाही, ते राहूच शकत नाही. आणि मग गोपीगीत म्हटलेलं आहे गोपींनी, त्यातली सगळी ती स्तुती त्यांनी अ, नखलू गोपिका नंदनो भवान अखिल देही नाम अंतरात मधुर, अ, म्हणजे सगळ्या देही जे आहेत, देह धारण केलेले, त्यांच्या अंतरात्म्याचा द्रष्टा, म्हणजे तिथे इथे अंतरात्म्याचा द्रष्टा म्हणजे मन बुद्धीचा द्रष्टा म्हणजे आत्मा, प्रत्यगात्मा, असं त्यांना म्हटलेलं आहे. तर ती पूर्ण जाणीव आहे की सर्वव्यापी भगवान आणि सर्वांतर्यामी भगवान असे ते एकच जे आहेत, तेच भगवान श्रीकृष्ण आहेत. पण त्या गोपीगीतानंतर भगवान चतुर्भुज रूपात प्रकट झाले, तर त्या म्हणायला हे कसलं रूप, हे नको आम्हाला रूप. जगाचं कार्य करायला, म्हणजे महाराज असं सांगतात, जगाचं कार्य करायला कोणतंही रूप घ्यायला आपण समर्थ आहात, पण आम्हाला मात्र ते श्यामसुंदर मयूरपंखधारी रूप पाहायचंय म्हणतात. तर ही निष्ठा ही अशी आहे, म्हणजे
तिकडे उगाच विवेक उपयोग नाही की हेही रूप त्यांचंच तेही रूप त्यांचंच. सगळी रूपं जरी त्यांचीच असली तरी ध्यान वेगवेगळ्याच रूपाचं करत राहिलं तर ती वेगवेगळीच भासत राहणार. मग बाकी देवतांच्या बाबतीत काय करायचं की जिथे जिथे आपण काय करायचं हे पण आपल्याला लहानपणापासून माहिती असतं. आणि ते म्हणजे भारतात घेतल्यामुळे, महाराष्ट्रात जन्म घेतल्यामुळे तो एक फायदा आहे की लहानपणापासून आपल्याला सगळाच परमार्थ माहिती असतो, पण तो स्ट्राईक होत नाही कधी. तर मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही, हे लहानपणापासून आपण शिकलेलो आहे. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माधे त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे. त्यामुळे जे जे ईश्वराचं रूप म्हणून जिथे जिथे आपण नमस्कार करतो, चर्च असेल, मशीद असेल, शंकराचं देऊळ असेल किंवा सत्पुरुषांमध्ये वेगवेगळे देऊळ आहे, नमस्कार करताना माझी जी मूर्ती आहे, माझा जो देव मी म्हणून इष्ट निवडलेला आहे तोच समोर आहे म्हणून नमस्कार केला पाहिजे. आता हा अनन्याचा एक भाग झाला. अनन्य म्हणजे कोणाला वाटेल की हो आता मी फक्त महाराजांनाच सगळं मानतो, गणपती समोर पण महाराज म्हणूनच नमस्कार करतो, म्हणजे मी अनन्य झालो का? तर तसं नाही. अनन्य म्हणजे त्या जे काही रूप आहे ते सोडून, आणि तेच रूपच सर्वव्यापी आहे, अंतर्यामी आहे, हे सगळं ज्ञान ठेवून सतत त्याचं जेव्हा चिंतन करतं, अनन्य म्हणजे अन्य काही नाही, दुसऱ्या कशापासून काहीही मिळावं अशी अपेक्षा नाही, एवढंच नाही, दुसऱ्या कशाचं चिंतनच नाही. आणि तेव्हाच ते अनन्य भक्ती ही अप्रतिहत ही होते. अप्रतिहत म्हणजे, प्रतिहत म्हणजे अ, ज्याच्यात मध्ये काही अंतराय येतात किंवा मध्ये ब्रेक होते. प्रतिहत म्हणजे अ, मध्ये दुसऱ्या काही कारणामुळे मध्ये खंडित होऊ शकणारी त्याला प्रतिहत म्हणतात. तर अप्रतिहत म्हणजे काहीही झालं तरी ते स्मरण न तुटणं, ही अप्रतिहत भक्ती आहे. आणि प्रल्हादजींनी तेच मागून घेतलेलं आहे की तुमची अनन्य अप्रतिहत भक्ती मिळावी आणि मनात कोणतीही इच्छा राहू नये. तर भक्ती अशी मिळण्यासाठी वासनाक्षय होणं आवश्यक आहे. म्हणून प्रल्हादजी म्हणतात की कोणतीही इच्छा मनात राहू नये. कारण इच्छा केव्हा उत्पन्न होते? इच्छा उत्पन्न होणे म्हणजेच काम आला. काम केव्हा उत्पन्न होतं? तर मागे आपण पाहिलं होतं, गीतेत भगवान सांगतात की ध्यायतो विषयान पुंसा संगस्तेषा तेषोपजायते संगात संजायते कामात कामात क्रोधोभिजायते. आणि मग ते पुढे ते क्रोधात भवती सम्मोहा सम्मोहात स्मृती विभ्रमा स्मृती विभ्रमात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यती. ती अशी एकामागे एक चेनच आहे. पण सुरुवात कुठे? ध्यायतो विषयान पुंसान, विषयाचं जर ध्यान घडलं. अ, विषयाचं ध्यान कशामुळे घडतं? तर तो विषय पाहिजे आहे वाटल्याने किंवा नको हे वाटल्याने. बऱ्याच वेळा आपण विचार करतो, जी व्यक्ती आपल्याला त्रास देत असते, आपण आपल्या ईश्वराचा विचार न करता त्या व्यक्तीचाच विचार जास्त करतो, कारण ती नको आहे आपल्याला. नको असण्याची जाणीव जास्त वाढते. किंवा जे हवे आहे, एकदम प्रिय व्यक्ती आहे, ते लांब आहोत त्यांच्यापासून, तर ते हवे आहे वाटून त्यांचं चिंतन राहतं. तर तसं म्हणून वासनाक्षय झाल्याशिवाय ही अनन्य आणि अप्रतिहत भक्ती ही निर्माण होऊ शकत नाही. आता हे झालं अनन्य अप्रतिहत भक्ती बद्दल. अजून एक प्रश्न होता यांनी दुर्वांकूरने विचारलेला. एक मिनिट हा, मी तो हेच काढतो. त्यांनी विचारलेलं दिनेश नामस्मरणाबद्दल. दिनेश, एक मिनिट. हा हॅलो. हा, हे बघ. हा, हे विचारा. अनन्य आणि अप्रतिहत भक्तीविषयी झालं. हो. पण महाराजांनी आणखीन एक इथे शब्द वापरलाय की आपली भक्ती अहेतुकीही नाही
आणि हा अप्रतिहतही नाही. हा अप्रतिहत समजलं. हा अहेतुकीही म्हणजे कुठलाही आपला हेतू त्यामागे हेतू असता कामा नये हा असं. हा तर अनन्य आणि अप्रतिहत होण्याकरता आपण बघितलं की अ, इच्छा आणि वासनाचा नाश झाला पाहिजे. कारण हेतू केव्हा तयार होतो? हेतू म्हणजे काहीतरी पाहिजे ही जी भावना आहे, त्यांनी ते कर्म ते सहेतुक होतं. म्हणजे हम्म, जर मला काहीच नको असेल तर कोणताही हेतू धरून मी प्रार्थना करणारच नाही किंवा जप करणारच नाही. तिथे केवळ परमेश्वर प्रीत्यर्थम हेच राहील. हम्म, म्हणजे प्रपठेन नियतो भक्त्या सश्री दत्त प्रियो भवेत. तर मी दत्ताचं प्रिय व्हावं म्हणून पण म्हणणार नाही. केवळ क्लेशहारींचू कीर्ते, मला तुझ्यापासून जे दूर गेल्यासारखं जे वाटतंय ते ते म्हणजे क्लेश आहे. तो दूर, ते क्लेश दूर झाला पाहिजे म्हणजे काय? तर ती हम्म, मनातच संकल्प विकल्प येणार नाही. संकल्प हम्म, विकल्प आला नाही म्हणजे हेतू आला नाही. तर जोपर्यंत हेतू आहे, इवन मुक्ती मिळावी म्हणून गुरूंची किंवा ईश्वराची भक्ती करणं, हे पण पुढच्या लेवलला, म्हणजे आता नाही पण पुढच्या लेवलला तेही कमी मागितलेलं आहे. कारण मानलेलं आहे. कारण खरा भक्त आहे, महाराज सांगतात प्रवचनात, सुरुवातीला सायक्लोस्टाईलच्या प्रवचनात आलेलं आहे की तुकाराम महाराज म्हणतात की तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. म्हणजे सर्वात कठीण त्रासदायक जो गर्भवास आहे त्यात पण तुला घालायचंय तर घाल म्हणाले आम्हाला. आणि आम्हाला न लगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा. हे सगळ्या काय आहे? तर हेतू नाहीये आमचा काहीच, किंवा न मिळो खावया न वाढो संतान, म्हणजे यातला कोणताही आमचा हेतू नाहीये. आपण हम्म, संतांकडे जातो तेव्हा बऱ्याच वेळा बऱ्याच जणांचं जाताना आपण हे विचारू ते विचारू, त्या हे आणि ते मध्ये अ, हे म्हणजे प्रत्येक ब्रह्म आणि ते म्हणजे तत् म्हणजे परब्रह्म. हेच ते हे आणि ते विचारू असलं पाहिजे. त्याच्याशिवाय जे बाकी आपण विचारतो ते म्हणजे आपण हेतू ठेवून जातो. जेव्हा महाराज हे पण सांगतात प्रवचनात की अ, वनवासात जेव्हा जायला लागलं पांडवांना, तेव्हा द्रौपदी आणि भीम, आता हेही द्रौपदी ही मोठी भक्त आहे. म्हणजे खरं तर धर्मराजापेक्षाही मोठी भक्ती द्रौपदीची आहे. पण धर्मराजाची धर्मनिष्ठा मोठी आहे. तर तेव्हा ते म्हणायचे धर्मराजाला की काय तुमच्या धर्माचरणाचा उपयोग? तर म्हणाले काही उपयोग व्हावा म्हणून मी काही धर्माचरण करत नाही म्हणाले. तसं करणं म्हणजे धर्माचं वाणिज्य केल्यासारखं झालं, म्हणजे कमर्शियलायझेशन झालं धर्माचं. तर त्यामुळे हेतू जोपर्यंत नाही, असं म्हणतात की बाकी संत जायचे भक्त मंडळी, तेव्हा विठ्ठल त्यांच्याशी बोलायचे आणि तुकाराम महाराज आले की मान खाली घालायचे. का? तर भगवान म्हणायचे की हा काही माझ्याकडे मागतच नाही, त्यामुळे मला अ, लाज वाटते की याला मी काहीच देऊ शकत नाही. तर हे पाहिजे म्हणजे महाराज, आपण याच्या भावार्थ रामायणाच्या सुरुवातीला जे महाराज जे रामचंद्रावर बोललेत ते वाचलं होतं. तर त्यात हा एक पॉइंट आलेला की अ, भरताचा, रामाचा त्याग मोठा की भरताचा त्याग, हा तो विषय आला होता. तर त्यावेळी महाराज म्हणालेले की ते राज्य आईने मिळवून दिलेलं आहे भरताला आणि भगवान देत आहेत त्यांना रामचंद्र. पण खरा भक्त असा असतो की ईश्वरांनी दिलं तरी नको म्हणतो म्हणाले. म्हणजे हे केवढं मोठं आहे. तर ही अहेतुकी भक्ती म्हणजे हेतू काहीच नाही, फक्त एक हम्म, प्रेम आहे. म्हणजे असा पण हेतू नाही की मी हे केल्यावर ईश्वराचं माझ्यावर प्रेम जास्त राहील,
तोही उद्देश नाहीये. म्हणजे आपल्याला कधी पुढे हे नारदीय भक्तिसूत्र करता आलं. एनिवे ते सेपरेट एका ह्याच्यात चालू आहे. त्याचं पण रेकॉर्डिंग आपण सुरू केलंय, पण ते थांबलंय जरा मध्ये. तर त्याच्यात नारद महर्षी जी व्याख्या करतात अ, भक्तीची, आपण म्हणत असतो म्हणजे की मी अमुक देवाची भक्ती करतो किंवा माझ्या मनात भक्ती वाढावी. पण वाढावीच्या आधी आहे की नाही हा पण एक आपण स्वतःला प्रश्न केला पाहिजे. कारण भक्तीची व्याख्या करताना आपलं भगवंताचं जराही स्मरण थांबलं किंवा भगवंत जराही नजरेआड झाला तर परमव्याकुळता निर्माण होणं आणि सतत त्याच्याच सुखाचा विचार करणं, याला भक्ती म्हटलेलं आहे. त्यामुळे तिथे स्वतःचा हेतू असूच शकत नाही काही. जिथे स्वतःचा हेतू आहे तिथे भक्ती नाहीच. नाही. आता एक हे आहे की आपली तेवढी अवस्था होत नाही म्हणून संत महात्म्यांनी सकाम उपासना करा असं, म्हणजे ती कडू गोळीला गोड कोटिंग करून देतात तसं ते सांगतात. पण ती काही भक्ती नाही झाली. ती आपली जी भक्ती आहे ती आपली स्वतःची स्वतःबद्दल असलेली भक्ती आहे. की मला आज पुरलं पाहिजे, शेवटपर्यंत पुरलं पाहिजे, मला कम्फर्ट एवढा पाहिजे आणि नुसतं मला पाहिजे असं नाही. माझ्या आजूबाजूच्यांचा मला पाहिजे, माझ्या नवरा बायको जे काय त्यांना पाहिजे, मुलांना पाहिजे, नातवांना पाहिजे. आणि तो पाहिजे पाहिजे हे संपतच नाही. आणि अ, तसं झालं तर आपण ईश्वराकडे संसारातच मला अडकवा हेच मागत जातोय. आता ह्यांनी कोणाला असं वाटेल म्हणजे ईश्वराजवळ मागायचं नाही का? तर मागायचं ईश्वराकडे, पण सोडण्यासाठी मागायचंय. महाराज म्हणालेत, की मागणं हे पण आहे. भुक्तींच्या मुक्तीमध्ये भुक्ती मागणं हे त्या भुक्ती अ, नाही मिळाली तर तुझ्याकडे लक्ष लागणार नाही. म्हणून तेवढी तेवढी द्या आणि ती देऊन त्याच्यातली इच्छा पण घालवून टाका. आपल्या संबंधित आपला मुलगा, नातू किंवा आई, वडील, आई-वडील गोष्ट वेगळी आहे. त्यांच्यासाठी काही मागितलं तर तो त्यांना ईश्वर रूप समजून मागितलं तर तो गोष्ट वेगळी आहे, आई-वडील आणि गुरूंचं. पण अदरवाईज तर ते आपण जोपर्यंत मागतोय म्हणजे विषय विषय मनात आहेत. हेच सगळे विषय आहेत ना. विषय दुसरे काय? आपल्याला काय म्हणजे आफ्रिकेतल्या कोणत्या माणसाच्या मुलीला बरं नाहीये, त्यांनी आपल्याला काही फरक पडत नाही ना. विषय हे पाहिजे आणि हे नको हे आपल्या संबंधित लोकांबद्दल, आपल्याला जे अनुकूल आहेत, त्यांच्याबद्दलच वाटतंय. तर ते जोपर्यंत संपत नाही, बरं ते परमनंट संपणं कठीण आहे. पण मागायचं कसं? जसं महाराजांनी द्विसाहस्रीमध्ये सांगितलंय, की सुमती माता जेव्हा श्रीपाद श्रीवल्लभ जायला निघाले संन्यास घेऊन आणि आधी ती नाही म्हणाली, त्यांना म्हणाली, की गृहस्थाश्रम शास्त्रांनी सांगितलाय वगैरे. तर त्यांनी तिला दर्शन दिलं, की मी तुझा वर पूर्ण करण्याकरता आलोय. आणि तिला लक्षात आलं साक्षात परमात्मा दत्तात्रय माझ्या पोटी आलेले आहेत. मग ती म्हणते, आता तुम्ही भगवान स्वतः आहात हे मला आत्ताच कळलं आणि लगेच तुम्ही कसे जाता आणि तुम्ही निघून गेलात तर माझी ही लुळी पांगळी आंधळी लुळी पांगळी जी काही मुलं आहेत त्यांचं करण्यात त्यांच्या स्मरणात माझा वेळ जाईल, तुमचं स्मरण राहील कशाला. म्हणून यांना बरं करा. म्हणजे आता इथे काय आहे, बरं करा हे मागितल्यानंतर एकदा मागितलं मिळालं संपलं, परत काही विषय नाही. मग नंतर बरं केल्यानंतर आता त्यांना नोकरी लागून द्या, मग आता त्यांचं लग्न होऊन द्या, मग आता त्यांना मुलं होऊन द्या, हा संबंध नाही. माझ्या स्मरणाच्या आत जी अडचण म्हणून जो जेवढा संसार येतोय तेवढं अडचण दूर करण्यापुरतं मागायचंय. आणि पुढे तेही नाही. अहेतुकी म्हणजे हेतूच नाहीये मनात काही. काहीच नाही. तुम्ही माझे, तुम्ही मला मिळावं हे पण नाही. गोपींना म्हणजे जर म्हणजे गोपी सगळ्या आडव्या येतील म्हणून भगवान निघाले. पण ते असं म्हणाले नाहीत की राधा आडवी येईल.
कारण मागायचंच नाही. माझा प्रेमाची जी अ, व्यक्ती आहे ती नुसती व्यक्ती नाहीये, ती परमेश्वर आहे तो. आणि त्याला जे हवंय, त्याला जे कार्य करायचंय, त्याला जे योग्य वाटतंय ते तो करतोय, त्याच्यात त्याचा आनंद आहे ना, मग त्यात माझाही आनंद आहे. तर हे निर्हेतुक आहे, हेतूच नाही काही. अ, काही हेतू नसताना, कारण भगवान स्वतः तसे आहेत. वटपत्रावर झोपलेले आहेत, लहान बाळ आहेत भगवान, आणि तो पायाचा अंगठा तोंडात घेतलाय, हातपाय नुसते हलवतात, काहीही हेतू नाही. सृष्टी का उत्पन्न झाली, संकल्प का झाला, त्यालाही काही हेतू नाहीये. आणि असलाच तर एवढंच आहे की आपलाच आनंद आपण घेत आहेत. तर तसंच जर आपल्याला ती अवस्था व्हायची असेल तर निर्हेतुक व्हायला पाहिजे. अ, ठीक आहे, जायचं पुढच्या प्रश्नाला. हो 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 हो, खूप छान. आता हा दुर्वांकूरचा घेऊ प्रश्न, म्हणजे त्याला जायचं असेल तरी हे करता येईल की अ, म्हणजे वेगवेगळे जे संत आहेत ते वेगवेगळा जप सांगतात, तर कोणता करावा, किंवा मंत्र, गुरूंनी दिलेला मंत्र आणि नाम, अ, तर काय कधी घ्यावं, या प्रकारचा प्रश्न आहे. ध्रुवांकर, तू विचारतोस परत, म्हणजे माझं काही अ, तुझा प्रश्न पूर्ण आला का याच्यात? हो हो दादा. म्हणजे तिथे प्रेमानंद महाराज असतात आहेत, ते राधा नाम सांगतात ना बोलायला. हो ते फक्त नाम बोलतात, त्याचं मंत्र नाही. हो आपण आपले नॉर्मल डेली रुटीन मध्ये जे काय महामंत्र वगैरे असेल तर जप करतोच, हो महाराजांनी वगैरे दिला असेल तो. हो. पण इतर वेळेस जर फक्त नाम जप केला, जसा राधा नाम फक्त ते बोलतात घ्यायला, तसंच हो. आपल्या महाराजांनी म्हणजे दत्ता महाराजांनी असं नाम जप वरती फोकस केलेला का, असं मला विचारायचं होतं. आता जो आपला महामंत्र आहे, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, तर ह्या चारी जी आहेत ती नामच आहेत. त्यामुळे तो नाम पण आहे, आणि नाम हेच मंत्र. नाम आणि मंत्र हे वेगळे नाहीत. प्रत्येक मंत्र हे नामच आहे. फक्त ते वेगवेगळं का म्हटलं जातं, तर काही मंत्र जे असे आहेत की जे आपल्याला येता जाता म्हणता येत नाही, किंवा ते प्रत्येकाच्या म्हणजे वर्णाप्रमाणे आणि मुंज झाले की नाही, आचार पालन किती आहे त्याच्यावर ठरतात. अ, प्रणवाचा अधिकार अ, फक्त स्त्रियांना नाही असं नाही. फक्त प्रणव जर असेल तर तो गृहस्थाश्रमी किंवा ब्रह्मचारी वानप्रस्थालाही नाही, तो फक्त संन्यासाला आहे. आणि अ, गृहस्थाश्रमी किंवा ज्यांची मुंज झाले, ब्रह्मचारी किंवा वानप्रस्थ, या, या यांची ज्यांची मुंज झाले त्यांना बोलायचं. अ, अ, संध्या करून आणि शुचिर्भूत अवस्थेत असतानाच प्रणवासहित मंत्र करता येतो. इतर वेळी त्या मंत्रातला प्रणव न म्हणता बाकी म्हटलं तरी चालेल. तर असं जेव्हा असतं प्रणवयुक्त किंवा असा काही जर मंत्र असेल, तर मग तिथे वेगळं नाम गुरूंकडनं घ्यावं लागतं. तोही मंत्रच आहे. प्रत्येक नाम हा मंत्र आहे, पण काही मंत्र आहेत ते सर्वत्र घेता येत नाही. तर आणि प्रेमानंद महाराजांना इतर पण कोणीतरी बऱ्याच वेळा प्रश्न विचारतात, माझी शंकरावर भक्ती आहे, तर ते म्हणतात त्यांचं नाव घे. म्हणजे कोणी काही स्पेसिफिक प्रेफरन्स नसेल तर ऑब्व्हियसली ते त्यांची इष्टदेवता जी आहे त्यांचं नाव घेतात, सांगतात, आणि घ्यायला सोपंही आहे म्हणून सांगतात. पण सर्वात महत्वाचं की गुरूंनी दिलेलं जे नाम आहे ते सर्वात महत्वाचं. तर तशी जर दीक्षा झाली असेल तर तेच नाव, तोच मंत्र, तोच नाव असतं. पण जर बीजमंत्र किंवा प्रणव सहित जर असला तर मग तो इतर वेळी घेता येत नाही. मग गुरूंकडनं वेगळं परत अजून एक इतर वेळी हे करण्याकरता मागावा, किंवा ते सांगतील तसं करावं. मुद्दामून मागायला जावंच असं नाही, पण मग ते तोपर्यंत मग कोणत्याही देवाचं नाव, म्हणजे कोणत्याही देवाचं नाही,
भगवंताचंच नाव कोणतंही घ्यायला हरकत नसते. तुला लक्षात आलं फरक? म्हणजे प्रत्येक मंत्र हा नाम आहेच. हो, समजलं. हा. मोठ्याने बोलतो कळलं पाहिजे. समजलं. हो हो, आलं ऐकू. हा, आता अजून काही नव्हता ना प्रश्न तुझा? नाही. हा, आता अजून एक हा, शशांक दादा विचारा. तुम्ही हात वर केलाय ना? अनम्यूट व्हावं लागेल बोलायला तुम्हाला. हा, नमस्कार. हा, बोला बोला. नाही, ह्या संदर्भातच एक मला विचारायचं होतं हा की गुरुमंत्र बीजमंत्र आहे हा आणि अशा वेळेला जी देवता आहे ती एक देवता समजा रामकृष्ण किंवा विष्णूची देवता आहे ती, हो आणि नंतर जो काही मंत्र महामंत्र सांगितला आहे इतर वेळी म्हणायला नामजप, तो हा दिगंबरा दिलेला आहे. तर अशा वेळेला काय होतं की शेवटी सगळं जरी एक असलं तरी, आता तुम्ही मगाशी म्हणलात की एकाचं कुणाचं तरी आपण ध्यान करायचं असतं. हो मग मग जेव्हा गुरुमंत्र म्हणतो तेव्हा आपण त्या विष्णूचं ध्यान करू समजा, आणि हा नंतर दत्ताचं करू, तर ते पुन्हा जरा त्याच्यामध्ये कसं करायचं हा जरा प्रश्न पडतो अशा वेळी. हा, एकदा आपण दिगंबराच्या अर्थावर महाराजांनी जे प्रवचन केलंय ना, ते सत्संगात घेतलेलं, म्हणजे ते महाराजांनी जे सांगितले ते अजून एलॅबरेट केलेलं, तेही ऐका. पण थोडक्यात तुम्हाला सांगतो, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आता या महामंत्राच्या अर्थासाठी मोठ्या महाराजांनी एक आरती केलेली आहे. तर त्याच्यात तिसरा जो त्यातला श्रीपाद वल्लभ आहे, त्याचा अर्थ सांगताना मोठे महाराज म्हणतात, श्रीपाद वल्लभ नाम प्राप्त ही नक्र गजेंद्रमिव द्रौपद्यम बरीश चोर ग्रसित द्विजमेव. म्हणजे श्रीपाद वल्लभ हे नाव कोणाचं आहे? तर नक्र आणि गजेंद्रांना चा ज्यांनी उद्धार केला, हा. आणि द्रौपदीला ज्यांनी संकटातनं सोडवलं, अंबरीशाला ज्यांनी संकटातनं सोडवलं, हो. आणि जो चोरग्रसित जो द्विज आहे हो. त्याला ज्यांनी सोडवलं, मग हे बरोबर. कोणाचं वर्णन आहे? हो, दत्तात. बरोबर. ते हा, 24 अवतार भागवतात सांगितलेले आहेत, त्यातला 6वा अवतार भगवान दत्तात्रेयांचा आहे. आणि त्या अवताराचं विशेषच असं आहे की ब्रह्मदेव आणि शंकर जरी झाले तरी ती त्यांचीच रूप आहेत. विष्णू सहस्रनामात तुम्ही पाहिलं तर शिव हे भगवंताचंच नाव म्हणून आलेलं आहे. हो. आणि आपण मागे याच्या आधी पंचायतन आरतीचा महाराजांनी जो अर्थ सांगितलेला प्रवचन, तर ते एलॅबरेट केलेलं आपण. तर त्यातही महाराज हे सांगतात की भगवान स्वतः, भगवान विष्णू ते कार्याप्रमाणे वेगवेगळं रूप घेतात. बुद्धी हो, प्रकाश बरोबर. करण्याकरता सवितृ रूप घेतात. म्हणजे मग कसं होतं माहितीये का, हा दत्तात्रेय भगवान हे काही ठिकाणी असं म्हणलं की त्रिगुणात्मक आहेत, म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश आहे. परंतु त्याच्यामध्ये दुसरी कथा अशी आहे की दत्तात्रेय म्हणजे विष्णू हे दत्तात्रेय झाले, ब्रह्मदेव चंद्र झाले, आणि शंकर हे झाले, म्हणजे काय बरं असं 3 वेगवेगळ्या त्याच्या कथा आहेत जन्माच्या वेळेला. त्यामुळे दत्तावतार दुर्वास झाले, चंद्र हे शंकर हे. तर हे जे 3 गोष्टी आहेत त्या पुन्हा 3 स्वरूप झाले, म्हणजे विष्णू वेगळे, शंकर वेगळे, आणि दत्त वेगळे झाले. हा, म्हणजे आणि मग याच्यामध्ये दत्त नंतर काय म्हणजे झालं विष्णू सांगा. असं त्याचा अर्थ होतो. पण हा पण त्रिगुणात्मक म्हणलं तर पुन्हा हे तिन्ही एकच, तीन शिरी असं आपण जे म्हणतो तसं आपण एक अर्थ हा होतो. मग ह्याच्यातनं जरा थोडस हा समजत नाहीत काही गोष्टी. हा सांगतो. आता सर्वात पहिलं म्हणजे 3 मुलं त्यांना झाली, आणि मग चंद्र स्वतःच्या आपण आपल्या करितो प्रेमेमध्ये आहेच ना ते. हो.
म्हणजे झाला उपेंद्र चंद्र हे आहे ब्रह्मदेव आरती. तो झाला, चंद्र झाला तो उपेंद्र दत्त. तर हो. त्याच्यात चंद्रलोकाला निघून चालले, दुर्वास तप करायला निघून चालले, तेव्हा अनुसूया माता